आझाद मैदानात 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत। जरांगेंच्या उपोषणासाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली। 4 ते 5 लाख मराठा आंदोलक मुंबईत येणार आहेत। उपोषणाच्या पूर्व नियोजनासाठी दादरच्या शिवाजी मंदिरामध्ये सभागृहात मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाज बांधवांची बैठक झाली। आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाज आता गप्प बसणार नसून जरांगे पाटील यांच्या उपोषणात संपूर्ण मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावे असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केलं। रे 17 संस्थांचं याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा, त्याला त्याची मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा। केसेससाठी कॅबिनेट बोलवा, तुम्ही केसेस मागे घ्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढा। तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती, त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या, ते लागू करा, हे कामं करा। हो, अशी दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना। मराठ्यांच्या लोकांना कळतंय ही उपसमिती पहिली स्थापन आहे ना, आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे। आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या।